नमस्कार, अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे बटाट्याची भाजी। आता बटाट्याची भाजी म्हणते की कसं, बटाटा म्हणजे सगळ्यात उत्तम पर्याय हा बटाटा। तर बटाट्याची भाजी आपण जेव्हा भाजीला जर काही नसेल तर त्यावेळेस पटकन आपण बटाटे काढतो, त्याची पातळ भाजी, सुकी भाजी, बटाट्याच्या काचऱ्या, असे काही बरेच प्रकार बटाट्यापासून बनवले जातात। आणि बटाटा हा सगळ्यात आवडीचा आहे। अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत बटाटा हा खूप जास्त आवडीने खाल्ला जातो। आणि अशी आज बटाट्याची, पिवळ्या बटाट्याची आपण सुंदर अशी भाजी बनवणार आहे। तर भाजी बनवण्यासाठी बघा, आता इथं आपण साहित्य घेतलं बघा। आपण भाजीसाठी साहित्य घेतले 3 बटाटे। बटाटे फक्त मी धुतले आणि कुकरमध्ये खाली पाणी ठेवलेले आहे आपण फक्त अर्धा ग्लास, आणि बटाटे धुवून दुसऱ्या भांड्यात ठेवलेत। ह्याच्यामध्ये बिलकुल मी पाणी टाकलं नव्हतं। अशा प्रकारे हे जे बटाटे 3 बटाटे मध्यम आकाराचे मी उकडून घेतलेत। बटाटे छान उकडलेले आहेत। त्यासाठी इथं साहित्य लागणार आहे आपल्याला। कांदे 2 बारीक चिरून घेतलेले आहेत आपण। आपल्याला बघा इथं फोडणीसाठी जिरं लागणार आहे, मोहरी लागणार आहे पाव चमचा इथं आपण हिंग घेतलाय, पाव चमचा हळद घेतली। ह्याच्यामध्ये एक मी वाटण करून घेतलंय बघा। तर 5 ते 6 लसूण पाकळ्या, 4 ते 5 तिखट किंवा कमी तिखट अशा दोन्ही मिळून मिरच्या आहेत। आल्याचे 2 ते 3 छोटे तुकडे टाकलेत आपण। आणि असं हे मी खलबत्त्यामध्ये हे भरडा काढून घेतलेला आहे, आबडधोबड म्हणजे कुटून घेतलेलं आहे। चवीनुसार आता इथं मीठ लागणार आहे, कढीपत्ता लागेल आपल्याला। तर असा मस्त ताजा कढीपत्ता घेतलाय। कोथिंबीर घेतली आपल्याला वरून टाकायला, कोथिंबीरीशिवाय भाजीला बिलकुलच चव नाही। तर कोथिंबीर थोडी जास्त अशी घेतली। फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे आपण इकडं। तर सगळ्यात आधी आपण आता इथं बटाटा चिराय घेणार आहे। बटाटा चिरण्यासाठी आपण भांडे घेतोय। आजपर्यंत अगदी पाणी न घालता सुद्धा बटाटे फक्त धुवून मी उकडलेत। मस्त असे आजपर्यंत बटाटे आपले छान असे शिजलेले आहेत। मध्यम आकाराच्या आपण ह्या अशा फोडी करून घेऊया बटाट्याच्या। बघ, तर इथं बघू शकता अगदी मध्यम आकाराच्या अशा आपण ह्या छान अशा बारीक बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत। मस्त अशा छोट्या छोट्या फोडी करून घेतलेल्या आहेत अशा आकाराच्या आपण। तर इथं बघा आपण कढई तापायला ठेवलेली आहे। कढई आपली छान तापत आली, त्यामध्ये आपण टाकूया तेल। तर साधारण एक आपली जी तेलाची छोटी पळी असते ना, तेवढं भरून मी इथं तेल टाकलेलं आहे। जास्त तेल टाकत नाहीये मी ह्याच्यामध्ये, कमी प्रमाणातच तेल टाकूया आपण। याच्यामध्ये टाकू आपण मोहरी, जिरं, हिंग पावडर टाकते, कढीपत्त्याची पानं टाकलीत आपण, आणि इथे जो आपण ठेचा करून घेतलाय तो। आता ह्यामध्ये टाकू आपण कांदा। कांदा छान आपल्याला थोडा लालसर असा परतून घ्यायचा आहे। तर बघू शकता तुम्ही, आपण 2 ते 3 मिनिटं कांदा आहे तो छान परतून घेतलेला आहे। कांदा परतून झालाय आता आपला इथं। त्यामध्ये टाकते हळद। फोडणीमध्ये हळद चांगली आपण परतून घेऊया। हळद चांगली आपण 1 मिनिट परतून घेतली बघा इथं। आणि आता आपण टाकूया बटाटा। अगदी 2 ते 3 मिनिटात होणारी भाजी आहे। बटाट्यामध्ये नेहमी मिरच्या कुटून टाकल्या की बटाट्याला एक छान चव येते। कधी पण तुम्ही बटाट्याची भाजी करताना 2 तरी मिरच्या अशा ठेचून टाका, मस्त बटाटा होतो। त्यामध्ये टाकू आपण चवीनुसार मीठ, वरून टाकू थोडीशी कोथिंबीर, सुंदर अशी आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। तर इथं आपली बटाट्याची भाजी बघा तयार झाली। मस्त अशी आपली बटाट्याची भाजी सुंदर अशी तयार झालेली आहे। गॅस आपण बंद करून टाकूया। मस्त अशी ही बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। आता आपण हिला इथे एका प्लेटमध्ये काढूया। तर प्लेटमध्ये भाजी मी ठेवते। तर इथं तुम्ही बघू शकता झटपट अशी आपली मस्त ही बटाट्याची सुंदर अशी भाजी तयार झालेली। अगदी सगळ्यांच्या आवडीची मस्त अशी झटपट आपली ही बटाट्याची भाजी छान अशी तयार झालेली आहे। ऐन वेळेस आपण अशा भाज्या पटकन करू शकतो। मस्त अशी खमंग ही भाजी तयार झालेली आहे। आणि आजची जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलवर नवीन असाल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। धन्यवाद।